आज आपण मूल्यवर्धन उपक्रमामध्ये प्रामाणिकपणाने मूल्य घेतलेले आहेत. ऐका सगळे पुढे काय चाललंय ते ऐका. लक्षात येईल बरं. ही अशातील ही गोष्ट वाचून दाखव. गीताकडून फुलदाणी खाली पडते आणि फुलदाणी भावाने फोडली असे ती सांगते. मग आता काय करायचं? पूर्ण वाचून चल कविता ये पुढचा प्रसंग वाच. राजा जोडीदाराला न विचारता त्याचे पेन घेतो. जोडीदार पेन शोधत असतो तेव्हा राजा त्याला पेन दाखवतो आणि म्हणतो, माफ कर, चुकून मी हे पेन घेतले. आणि का चल गुरुप्रीतने गृहपाठ केला नाही. तो आईला म्हणतो, माझ्या पोटात दुखत आहे, मी आज शाळेला जाणार नाही. चल बघितला. मला नाही सांगता अंड्याच्या खाली आलं तरच हाताने मारायचं आहे, नाहीतर खाली वगैरे हात सोडायचे नाही. हातवर चाललेलं कसं खांद्याच्यावर हात हा असं डोक्याने वगैरे व्हिडिओ केला. त्याच्यामध्ये संघ भावना, मैत्री, बंधुत्व, समन्वय आणि कौशल्य दोन्ही पण. बड़ी तो तू प्यार होती है, सर्कल की परिधि तो तू प्यार होती है, डायमीटर से आधी रेडियस यार होती है, डायमीटर से आधी रेडियस यार होती है, सीएस से तो कौन दवाई होता है बायरियल, सीएस से सिलेंडर टू पाई से क्वेश्चन हल, एरर से तेरी ऊंचाई, एरर से तेरी ऊंचाई सरकार होती है, डायमीटर से आधी रेडियस यार होती है, डायमीटर से आधी रेडियस यार होती है, घनता की जो बात करूं तो बात करूं एक शेयर, 4/3 क्यूब तो होगा एक स्फीयर. माध्यमातून आपण हे जर संस्कार केले तर कदाचित ते संस्कार भविष्यात त्याला जीवन जगताना पुढच्या 10 वर्षाने 12 वर्षाने 8 वर्षाने तो त्याचा वापर प्रत्यक्षात तो करील. अशा हेतूने आपण या सगळ्या उपक्रमाचं आयोजन करतोय. असं नाही की आज एखादा उपक्रम शिकवला की जो उपक्रम होता कशावरती होता, प्रामाणिकपणावरती. उद्यापासून मुलगा लगेच खरं बोलायला लागणार नाही आणि ते आपण सुद्धा अपेक्षा करत नाही. परंतु वारंवार जर आपण या गोष्टीचं नॉलेज किंवा ज्ञान जर आपण त्याला देत गेलो, हे उपक्रमांचं आपण नियोजित आयोजन केलं तर केंद्र प्रमुखाला मात्र तुम्हाला आठवते का ते सांगा बरं. एक सर्वांनीच आता एकमेकांना धरून नैतिकता लोकशाही जबाबदारीला घडवायच्या आहे. सर्वंकष आणि सर्वांगीणाचे पुढील पिढीला धरूया का सहयोगी अभियानाची, त्यासाठी गरज आहे समन्वयाची. नकोच भांडण तंटे आणि वादविवाद, नकोच भांडण तंटे आणि वादविवाद. तिथे हवा आहे आता प्रभागे असा संवाद द्यावयाचे आहे. त्यामुळे तांदळे सरांनी जी खंत व्यक्त केली ती थोडीशी मला खरी पण वाटायला लागली. कारण त्याला साक्षीदार खाली कॅमेरा, त्या कॅमेऱ्यामध्ये कधी कोण गेलं, आलं, बसलं, झोपलंय का, सगळं दिसतं त्या कॅमेऱ्यावर. पुस्तिका दिलेली आहे
या 3 दिवसात सुलभकांनी चांगल्या चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचाही निश्चित प्रयत्न केलेला. हे सगळं जे चालतं ना, थोडस आपण चिंतन असं करूया त्याच्या. आणि ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झाली तुमच्या साथीने जाईल.